छत्रपती संभाजीनगरामध्ये युतीत पुन्हा बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। छत्रपती संभाजीनगरात काल शिवसेना भाजपने युती केली। भाजप 27 तर शिवसेना 25 जागांवर लढायचं ठरलं। मात्र आज युतीमध्ये पुन्हा बिघाडी झालेली आहे। एकमेकांच्या अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी आज अर्ज भरताना बी फॉर्म दिल्याची चर्चा आहे। खास करून पैठण आणि कन्नडमध्ये दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे युतीचं काय असा प्रश्न निर्माण होतोय। तुर्तास दोन्ही पक्षांचे नेते यावर बोलणं टाळतायत। अर्ज मागे घेण्याची तारीख 23 ते 27 आहे आणि त्यामुळे अर्ज माघार घेण्यात येईल अशा प्रकारची माहिती सुद्धा दोन्ही पक्षांकडून देण्यात येते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय ज्या पद्धतीने महापालिकेमध्ये इच्छुक मोठ्या प्रमाणावर होते, युती तुटली, त्याच पद्धतीने आता इच्छुक मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे युतीत बिघाडी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे झेडपीसाठी सुद्धा। विशाल, अगदी खरं आहे, अशाच पद्धतीचं चित्र सध्या दिसतंय। कालच युतीची ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस भाजप 27 जागा लढणार आणि शिवसेना 25 जागा लढणार अशा पद्धतीचं युतीचं फॉर्म्युला ठरला होता। मात्र आज अर्ज भरायचा अखेरचा दिवस होता आणि अनेक ठिकाणी खास करून पैठणमध्ये आणि कन्नडमध्ये दोन्ही पक्षांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज भरला। इतकंच नाही तर बी फॉर्म सुद्धा सादर केले अशा पद्धतीची माहिती मिळते। सिल्लोडमध्ये आधीच गोंधळ झाल्यामुळे सिल्लोड युतीतनं वगळण्यात आलंय। त्यात आता कन्नड आणि पैठण जर युतीतनं वगळण्यात आलं तर मग युतीला अर्थ तो काय असा प्रश्न आता विचारला जातोय। त्यामुळे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आता युतीत स्पष्टपणे बिघाडी झाली असं आपल्याला चित्र दिसतंय। मात्र वरिष्ठ नेत्यांच्या अनुसार फॉर्म अर्ज परत घेण्याची 27 अखेरची तारीख आहे। तोपर्यंत सगळ्यांचे अर्ज परत होतील असं ते सांगण्याचा प्रयत्न करून सारवासारवचा प्रयत्न सुरू आहे। जी अगदी, त्यामुळे आता खरंच अर्ज मागे घेतले जाणार का आणि युती होणार काय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विशाल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।